गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 8 वाजलेत. आज आहे 22 जुलै आणि आज मी आलो आमच्या घरच्या टेरेसवरती सकाळ सकाळी पाऊस बघायला. पाऊस तर कमी आहे पण आभाळ आलं आहे, खूप काहीच दिसत नाही आहे. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल पण असं समोरनं पाहायला गेलं ना खूप असं धुकं आहे बऱ्याच ठिकाणी. काल रात्री जे ना जोरात पाऊस सुरू होता पण आता नाही आहे. सकाळचे आता 8 वाजलेत ऑलमोस्ट आणि पाऊस एवढा नाही आहे पण वातावरण पूर्ण ढगाळ आहे. म्हणजे पाऊस जोरात येण्याची शक्यता आहे अजूनसुद्धा. तर आता आमचा आरव उठलेला आहे आणि आता आरवला आम्हाला शाळेत घेऊन जायचं आहे. आरवला शाळेत सोडायचं आणायचं हा आमचा डेली रुटीन आहे. सकाळी 9 वाजता त्याची शाळा असते आणि 12 वाजेपर्यंत ते शाळा चालू असते. म्हणजे 12 वाजता आम्ही त्याला घ्यायला जातो. तर अरे बाबू काय पितोय तू बेटा? जरा माहिती हे बघ नाही तर काय तू काय पितोय? सांग काय पितोय, सांग ना. दुधू दुधू पितोय? नाही, हॉर्लिक्स कॉफी चाय. हो, ते स्कूलला जायचे ना आज? का नाही जायचं? टीचर स्टार कसं देणार बा तुला? टीचर स्टार देणार ना तुला? टीचर स्टार कुठं लावते बाळा? इथं दाखव. इथं कुठं लावते दाखव. इथं आवडूया कुठं लावते दाखव. मी पण चाय पितोय आणि चाय पण आम्ही नेणार आहे आता. बघू चाय. हां इथं बघ, इथं कॅमेऱ्यात बघ. चाय इथे बोल या चाय प्यायला. या चाय प्यायला या. गुड मॉर्निंग बोल. आमचा आरव आता रेडी झालाय. हे बघा किती क्यूट दिसतोय हा शोनू. वाव. वा 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 वा. चला चला, लेट होतोय. पावणे 9 झाले. कुठे चालला? स्कूल नाही जायचं. काकाला डब्बा द्यायचा आहे, ठीक आहे? आणि टीचरकडून स्टार घेऊन येऊ आपण. चल उठ. ते ॲक्च्युली शाळेत जायला नको म्हणतोय पण त्याला सांगितलं मी काकाला डब्बा द्यायचा आहे आणि टीचरकडून स्टार घ्यायचं आहे तिथं लावायला. त्यामुळे तो रेडी झालाय. चलो बेटा इकडे ये, इथे डान्स करून दाखव. नाईस, थँक्यू. भयंकर जोरात पाऊस सुरू झालाय पण आम्ही चाललो आता आज पण कारणी. तर चला आता. चल बाहेर झालं. तर आता आम्ही निघालो आरवला सोडायला स्कूलमध्ये. ठीक आहे, आप होमवर्क दिखाओगे ना? ठीक आहे, होमवर्क दाखव. हां, व्हेरी गुड. आता त्याला हिंदी बोलायला आलंय. तिकडे स्कूलमध्ये हिंदी बोलून आणि घरी पण आम्ही प्रॅक्टिस करवतो त्याची. मराठी पण करवतो आणि हिंदी पण, है ना? तिकडे जाऊन बोला गुड मॉर्निंग टीचर. ओके बोलोगे ना गुड मॉर्निंग? गुड मॉर्निंग बोलणे का? ठीक आहे. आता सोडून त्याला. आम्हाला थोडंसं काम आहे. नाही लवकर जाऊया, नंतर आम्ही लवकर निघूया ना. काय काम आहे? तर स्वेटर बघायचं त्याला. आज बुधवार, आज दुकानं बंद असणार. अरे बापरे, हे बघा किती थंडी आहे बाहेर आणि स्वेटर घालायला नको म्हणतोय. स्वेटर सगळं मी घेऊन चालली आहे. बाय चान्स त्याला असं वाटलं की हा खूपच थंडी आहे तर त्याला घालायला, पण आता तर नकोच म्हणतोय. घाल ना स्वेटर. घरी पण असंच राहतो तो बन्यांमध्ये. ठीक आहे, चला मी आता सोडायला चाललोय. आता पाऊस तर जरा थांबलाय. आता निघालो ना तेव्हा खूप जोरात पाऊस पडत होता आणि आता पण कमी झालाय. थँक गॉड. आता सोडताना त्याला त्रास नाही होणार. बाय आरव. एलिना आरव. पप्पा फ्लाइंग किस को दो. मम्मा को दो पप्पा का. मम्मा कोणाला बाय बाय करो. तर आता आम्ही आरवला सोडवलंय शाळेमध्ये आणि निघालोय घरी. पण इतका मुसळधार पाऊस चालू आहे आज लोणावळ्यामध्ये. तर तुम्ही जर आज फिरायला येणार असाल ना किंवा आला असाल ना तर तुम्हाला खूप जोरात पाऊस भेटणार आहे इथे आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला इथे फिरायला. तर आता आम्ही ठिकाणे थोडंसं सामान घ्यायला थांबलोय. पायल गेली आहे, मी थांबलोय गाडीमध्येच. तर आता आम्ही जाईल घरी. आता आम्ही ना आरवला सोडून घरी आलो आणि आल्या आम्हाला काय पाहिजे, गरमागरम चाय. आता ह्यांना ना दिवसभर
दर 2 तासात चहा पाहिजे असते. एवढं कधी पिले मी. हां आता कसं थंडी वाढली आणि माझं पण काम वाढून ठेवलं ह्यांनी. तर बघा सकाळी पिले आणि परत आता आता पाऊस जास्त होता, थंडी वाजायला लागली म्हणून तुला सांगितलं मी चाय बनव. 2 तासांनी काही चाय पित नाही. बघू आता चला, नाश्ता झाल्यावर परत पाहिजे ना. नाही नाश्ता नको, तेव्हा कॉफी पिऊ आपण. काय ना काय पाहिजेच. चल नाश्ता काय बनवणार आहे? आज मी थेपला बनवणार आहे. खूप दिवसानंतर बनवते कारण की खूप दिवस झालं मला ना ते चांगलं ते मेथी भेटतच नव्हतं. आज काल मला येताना चांगलं भेटलं, एकदम सुखं होतं, म्हणजे काय ओळं नव्हतं ते. बरोबर, मग म्हणून आज मी थेपला बनवते. मला तर खूप आवडतं. फक्त कोथिंबीर नाही आहे कारण की कोथिंबीरची गड्डी जी आहे ना ते 100 रुपये झालं आहे. मग कोथिंबीर आणायचंच सोडलं मी. चला आता चहा पिऊन आता मी लागते म्हणजे कामाला. आणि आरवला मला लंचसाठी पण काहीतरी बघायचं, त्याला काय बनवू बघते. आता नाश्ता बनवून झाला आहे बघा. हे घ्या. थँक्यू सो मच. चला लवकर खाऊ. शेजवान दिलं काय? हां नाही शेजवान नाही, पास्ता पिझ्झा सॉस. आता आम्हाला 11 झालं आहे, 11:30 निघायचं आहे आरवला घ्यायला कारण की खूप पाऊस आहे, उशीर होणार आहे आम्हाला पोचायला तिकडे. चला मग आता नाश्ता करून भेटूया तुम्हाला नंतर. तर आता आम्ही निघालो आहे आरवला घेऊन घ्यायला. आणि तसंच आम्हाला जरा मेडिकलमध्ये काम होतं. घेणार मेडिकल? ठीक आहे. आता पाऊस तुम्हाला दाखवते, किती जोरदार पाऊस पडतोय. मुसळधार पावसाची सुरुवात. असं वाटतं की आज पूर्ण दिवस पाऊस राहणारच आहे ना. असंच आज 2-3 दिवस असंच पडणार आहे. बापरे, स्कूल बंद नाही झालं पाहिजे कारण की आरव जेव्हा घरी असतो ना मला खूप त्रास होतो. मला काही करू देत नाही आणि घरची जे हालत आहे ते तर एकदम बेकार होऊन जातं. तो एवढं पसारा करून ठेवतो, सगळं त्याची खेळणी कोणी काढून ठेवायचं नाही, तसंच पसारा करून ठेवायचं त्याला. किती तो असं त्याला समजून ठेवलं ना तरी तो नाही ऐकत असंच. तर आम्ही आता आरवला घेऊन निघालोय घरी. आणि इकडे बघा यांची गळाभेट, जसं काय लय दिवसांनी भेटत आहेत. हे बघा बघा कसं मस्ती करतोय हा. पाऊस काही कमी व्हायचं नाव नाही आहे, मुसळधार पाऊस चालूच आहे अजून. आणि एकदम कोजी होऊन बसलाय आरव. हे बघा. तर चला आता 5 मिनिटात आपण घरी पोहोचूया. बाय कर बेटा. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आम्ही दुपारी आरवला घेऊन आलो आणि त्यानंतर जे झोपलो जेवण करून ते संध्याकाळी 6:30-7 वाजता उठलो आहे. आणि आता माझी ड्युटी लागली आहे पायलला थोडं हेल्प करण्याची, ते म्हणजे स्वयंपाकघरामध्ये. तर मला बनवायची भाजी आहे आज. स्पेशल काबुली चणाची भाजी सांगितली पायलनी बनवायला, ते मी बनवतो आहे. आणि पायल इथं थोडंसं स्ट्रगल करते आहे. स्ट्रगल म्हणजे आरवला ती म्हणजे आरवचं ती होमवर्क घेते आहे. आणि हा सगळ्यात मोठा स्ट्रगल त्यासाठी. हे बघा जोर से करो. इकडे बघ. हाँ वेरी गुड. बस डॉट किधर है बेटा, उसके आगे क्यों गया लाइन. आरव आहे ना खूप ओरडा खातोय, बिलकुल ऐकत नाही तिचं. स्टँडिंग लाईन, लुक ॲट मी, लिसन टू मी. स्टँडिंग नाही हो, कुछ तो अभ्यास करायचं म्हटलं खूप कंटाळा करतोय. स्टँडिंग लाईन. चला आता मी भाजी बनवतोय, यांचं असंच चालू राहणार आहे. तर मी आता भाजी बनवतोय काबुली चण्याची. ही भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. हे बघा. डायरेक्ट कुकरमध्ये लावतोय कारण की लवकर व्हायला. तर भाजीचं कुकर लावून झालेलं आहे आता. 4 शिट्ट्या घ्यायला सांगितलीत. आठवण ठेवायला लागेल मला कारण की पाहायला हे बिझी आरवला आरवचं होमवर्क करण्यामध्ये. आणि आरव खूप त्रास देतोय तिला, तुम्हाला दाखवतो. काय होतंय का अभ्यास. पायल खूप दमली आरवचा अभ्यास घेऊन पण आरव काही करत नाहीये. ए झालं का. स्टार कोणी दिलं. स्टार कोणी दिलं. मम्मा. मम्माने दिलं. हॅलो कर नीट करा. छान आहे कोट ते माय.
तर फायनली आरवचा अभ्यास झाला आहे आणि आज आमच्या जेवणामध्ये स्पेशल मेनू आहे. जसं छोलेची भाजी मी बनवलेली, काबुली चणा, अजून काय बनवलं काय, दूध खीर आणि काय पुरी चपाती पुरी. तर स्पेशल मेजवानी असणार आहे. पण पायल इतकी खोकते, पण माहिती नाही काय करलं, खाईल का नाही. चालतं काय ना. रात्री जवळपास 1 तास बरे ना पायल बसलो की त्याला अभ्यास करत. आत्ता त्याचा अभ्यास पूर्ण झालाय. हा दो अक्षरशः पायल इतकी चिडली होती मगाशी, मला वाटलं तर मारते काय ते आमचं. हे माझं हत्यार आहे. तर मित्रांनो, आता वाजले रात्रीचे 10 आणि आता आम्ही जेवायला बसलोय. जेवणात आज स्पेशल बनवली पायलनी ही छोले भाजी मी बनवली. हे दूध खीर, हा जिरा राईस आणि हा चपाती. थँक्यू फॉर गुड डिनर. माझं खूप इच्छा होते खूप दिवसापासून की दूध खीर, ॲक्च्युली पुरी बनवणार होते मी. ॲक्च्युली ना पुरी बनवणार होते, पण पुरीचं काय वेळ आला नाही कारण की सगळ्यांना खोकलं आहे. वीरेंद्रला नाही आहे, पण मम्मीने मला खूप खोकलं आहे. दुपारपासून एवढं खोकतं की जाऊ दे, मग म्हटलं चपातीच बनवते. चला आता झालं जेवण रेडी. आरवचं तर झालं आहे, त्याला नंतर जेवण बनवणार आहे. तर चला मग आजचा जे ब्लॉग आहे मी इथे सेंड करणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. ज्या लोकांनी सबस्क्राईब नाही केलं ते लवकर सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय का